देण्यात आले आहेत। मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर आज वेटरन्स डे अर्थात सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त एका विशेष संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संचलनामध्ये लष्कर, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांचे माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते। पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी या परेडला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। या कार्यक्रमात 80 आणि 90 वर्षांचेही अनेक माजी सैनिक आणि शौर्य पदक विजेते उपस्थित होते। दरम्यान 14 जानेवारी हा दिवस सशस्त्र सेना माजी सैनिक दिन म्हणून साजरा केला जातो। 1953 मध्ये याच दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के.एम. करियप्पा निवृत्त झाले होते। त्यांच्या सेवेचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो। क्रिकेट। भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मर्यादित षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेत